सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा आणि त्यामध्ये आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे ती पाहायला मिळते। मी आता आहे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामधली आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। किती मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून भाविक जे आहेत ते अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळते। सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी देखील बाहेर पडलेले आहेत आणि या दरम्यान ते देवदर्शन देखील करताना पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपण बघतोय कशा पद्धतीची गर्दी आज सोमवारी अंबाबाई मंदिरामध्ये पाहायला मिळते। खरं तर सकाळपासून अशाच पद्धतीने भाविकांची रांग आहे ती अंबाबाई मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर राज्यभरातून आणि राज्याच्या बाहेरून देखील भाविक या मंदिरात दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर कोल्हापूर असेल त्याचबरोबर कोकणात जाण्यासाठी जे येणारे भाविक आहेत ते देखील अंबाबाईच्या दर्शन करूनच कोकण आणि त्यानंतर गोव्याकडे जात असतात आणि त्यामुळेच आपण बघू शकतो सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात अशा पद्धतीने भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनाने सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीची परिस्थिती राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये सध्या पाहायला मिळते आणि त्यामुळे वीकेंडसाठी बाहेर पडलेली मंडळी ही अशा पद्धतीने अंबाबाईचं दर्शन त्याचबरोबर विविध ठिकाणच्या देवदर्शन करूनच आपल्या पर्यटनासाठी जात असतानाचं चित्र पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।